चर्चेत असलेला हा मतदारसंघ, येथून शरद पवार देखील एकदा खासदार झाले आणि आज मतदानाच्या रूपातून त्यांच्या शुभाशीर्वाद आणि त्यांचे त्यांचे मदत जी आहे ती आपल्याला निश्चित यामधून दिसणार आहे। सर, तुम्ही भाजपमध्ये, पत्नी तिकडं राष्ट्रवादीमध्ये, कसं प्रचारामध्ये थोडंसं काय? नाही, आपण लढतोय ते महायुती म्हणून। स्वाभाविक गोष्ट आहे की महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत आणि शेवटी निर्णय उमेदवारीचा जो आहे तो महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मिळून घेतलेला होता आणि आता पूर्ण प्रक्रियेमध्ये देखील, प्रचारामध्ये देखील महायुतीचे सर्व नेतेगण आणि सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतायत, त्यामुळे काहीच अडचण नाही आहे। सर, तुमच्याच इथं लोकसभेमध्ये एक पैसे दारू बाटल्या घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पोलिसांनी दारू आणि ती गाडी जप्त केलेली आहे। भाजपच्या खरोसा गावातील माजी सरपंच प्रशांत डोके व ड्रायव्हर राहुल डोके यांच्यावर आरोप केला जातोय की ते मतदानासाठी 500 रुपयांनी दारू देतात, असा आरोप केला जातो। काय नाही, आरोप प्रत्यारोप होत असतात निवडणुकीमध्ये, त्याचं तथ्य काय आहे ते पोलीस नक्की शोधेल। परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या माध्यमातून कुठलंही चुकीचं काही होणार नाही। उमेदवाराच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे विरोधक खोटे आरोप करत असतात। या ठिकाणी नरेंद्र मोदी, मोठं लोकशाहीतलं माध्यम कुठलं असेल तर ते आहे लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव, मतदानाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणुका। मला वाटतं आज देशातल्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आणि या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भरभरून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातले जवळपास अनेक मतदारसंघातले मतदार आज त्या ठिकाणी मतदान करतायत। मला वाटतं महाराष्ट्रातलं मागचं 2.5 वर्षापूर्वीचं जे राजकारण झालं, लोकशाही कशा पद्धतीने पायदळीत उडवली गेली, संविधानिक मार्गाने तयार केलेले पक्ष कसे हिसकावून घेतले गेले, मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा विचार आता सर्वसामान्य जनता करते आणि ज्या पद्धतीनं संधी साधूपणाचं, पैशाच्या आमिषाचं, पदाच्या आमिषाचं, ईडीच्या भीतीचं, सीबीआयच्या भीतीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात केलं गेलं, मला वाटतंय त्याला चोख उत्तर द्यायची आता मतदाराकडे संधी आहे। आणि आपण जर बघितले असं तर ही निवडणूक आता मतदारांनीच त्या ठिकाणी हातात घेतलेली आहे। मतदारांनी जे काही बघितलंय, लोकांना गृहीत धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि सर्वसामान्य जनता ह्याचा जाब निश्चितपणे त्या ठिकाणी ज्याने कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळ्यात मोठं